विद्यार्थ्यांचा मेळावा भरलेला आहे. हा मेळावा भरलेला बघून मला खूप आनंद वाटतो की सर्व जे माझे विद्यार्थी आहेत, आता माझ्या वर्गातली जे विद्यार्थी होते सर्व विद्यार्थ्यांना मी काल फोन केले आणि फोन करून त्यांना सांगितलं की उद्या आपला मेळावा आपल्याला सरांनी सांगितलेलं आहे, सगळ्यांनी या. पण माझ्या वर्गातले अजून म्हणजे कोणी मला दिसलंच नाही. आणि मी अजयला फोन केला होता, पिकनिक बाहेर गेलो मला. अजयला कंपनीचं अजय शेठ आणि बरेच अजून मित्र आहेत जे बाहेर आहेत, म्हणजे त्यांना कल्पना नव्हती, संतोष पुण्याला आहे तर त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही. आणि म्हणजे असे हे कार्यक्रम आहेत याच्यासाठी आपल्याला एक खूप अगोदरपासून तयारी करायला पाहिजे. 8-1 दिवस तरी अगोदर तयारी जर केली असती तर अजून आपला कार्यक्रम मोठा झाला असता, त्याच्यापेक्षा 10 पटीने विद्यार्थी अजून जास्त आले असते. पण तरी पण ही सुरुवात आहे, सुरुवात खूप चांगली आहे. एवढे विद्यार्थी येणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आपल्यासाठी. आणि ह्याच्यासोबतच मला वाटतं की जसं मारुती भाऊनी सांगितलं की शिंदे मॅडमचं खूप चांगलं काम आहे, तसंच जसं माझे विद्यार्थ्यांचा मेळावा आहे तसं माझ्या विद्यार्थ्यांसोबत माझे शिक्षक सुद्धा ह्या कार्यक्रमामध्ये आले पाहिजे. हे सुद्धा आपण घेतलं पाहिजे. म्हणजे कसं होईल की जे आपल्याला हितगुज करायचे सगळं जे आपल्या जुन्या आठवणी आहेत ते आपण शेअर करू शकतो, सगळ्या गोष्टी आपण इथं बोलू शकतो. माझी सुरुवात मी माझ्या बालवाडीपासून करतो. बालवाडीमध्ये माझ्या मॅडम होत्या शेंडगे मॅडम. शेंडगे मॅडम मला नेहमी म्हणतात, तुला कडेवर घेऊन गेले म्हणतात, तुला बोलायचा हक्क आहे, मी तुला बोलणार, तू जिथं चुकलास तुला तिथं बोलणार. त्याच्यानंतर होते आडा मॅडम. आडा मॅडम म्हणले की हातामध्ये छडी घेऊन मारणाऱ्या मॅडम, असा सगळ्यात जास्त मार म्हणजे आडा मॅडम. आडा मॅडम आणि दुधमल सर दोघांची भीती इतकी खूप होती, सर्वांनाच भीती होती. बालवाडी नंतर पहिला वर्ग, त्याच्यानंतर आम्ही कसं जिजाऊ होता तिकडून चव्हाण गलीतून पवार गलीतून मग इकडे आलाय. दुसरा वर्ग तिथं वरायचा, त्याच्यानंतर तिसरा आणि 14वा वर्ग त्याच्या बाजूला तट्ट्यामध्ये तिथं म्हणजे शनिवार रविवार असला की आमची एक बारी असायची की इतक्या विद्यार्थ्यांनी शेण घेऊन यायचं आणि इतक्या मुलीने ते वर्ग सारवायचा. एक स्वच्छतेचा भाग होता. पण ह्या वेळेस जे आहे ह्या वेळेसच्या मुलांना हे बिलकुल समजणार नाही. अशा गोष्टी करणं खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपण मातीशी जी आपली नाळ आहे ती मातीशी नाळ आपली त्याच्यामध्ये मजबूत होते, आपल्याला एक म्हणजे चांगली गोष्ट लागते की, आणि आपल्या ती जी गोष्टी आहेत आपल्या शरीरासाठी पण खूप चांगली आहेत असं मला वाटतं. त्याच्यानंतर आपली मग आम्ही इकडे 5वी मध्ये आलो. 5वीला पुन्हा अजून म्हणजे चांगले थोडे वर्ग होते, म्हणजे 2-3 पेक्षा की आम्हाला जर चांगलं वाटायचं की तिकडच्या पेक्षा इकडचे वर्ग अजून चांगले आहेत. पण आता जे वर्ग आहेत इतके स्टँडर्ड वर्ग आहेत की मुलांना शिकण्यासाठी म्हणजे खूप कोणतीच गोष्ट अशी ही नाही, कमी नाही त्या गोष्टीची, पण ह्या गोष्टीचा मुलांनी फायदा घेतला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे आता सर्वजण आता फेसबुक लाईव्ह आहे तर फेसबुक लाईव्ह भरपूर लोक बघत असतील. मला वाटतं की त्यांनी त्यांच्या मुलांना हे दाखवलं पाहिजे की अगोदरची जी परिस्थिती होती, अगोदर जी काय होती, आम्ही कशा प्रकारे शाळेत शिकलो. आम्ही म्हणजे अक्षरशः मातीमध्ये आमचं पूर्ण असे पाय पूर्ण खराब होणं हे होणं अशा गोष्टी होत्या. आता म्हणजे मुलांना कसं केलं की सॉक्स घाला, बूट घातला. म्हणजे शाळेमध्ये इंग्लिश स्कूलमध्ये जे एवढं कंपल्शन आहे की ते कंपल्शन असं आहे की इतकं म्हणजे मुलाला हे करतात की त्यांना म्हणजे मातीची गोष्ट आहे, मातीसोबत नाळ आहे ती त्यांची पूर्ण तुटून जात आहे. ती जी नाळ आहे ती तुटली नाही पाहिजे. मुलांना खेळू दिलं पाहिजे, मातीमध्ये खेळू दिलं पाहिजे. त्याच्यामुळे मुलाचं आरोग्य उलट चांगलं होईल असं मला वाटतं. म्हणजे मोबाईलच्या ह्याच्यामध्ये आपण जास्त अडकून बसतो. मोबाईलच्या ह्याच्यामध्ये सगळ्यांना सवय लागली एकाकडे पणच. मी माझं स्वतः सुद्धा त्याच्यामध्ये घेतो की मला पण तशी सवय लागली. आपण ती मोबाईलची सवय आपण स्वतः सुद्धा बंद केली पाहिजे. आपण सुद्धा मोबाईल बंद करून काही वेळ आपण म्हणजे निसर्गासोबत आपण हे केलं पाहिजे, निसर्गाची बांधिलकी जपली पाहिजे. त्याच्यानंतर 5वीचा वर्ग आला, त्याच्यामध्ये 5वीला इंग्लिश सुरू झाली. 5वीला इंग्लिश सुरू झाली. पहिल्यांदा म्हणजे मी क्लासेस मधून एक चॅप्टर इंग्लिश मधून पूर्ण वाचलं होतं. आल्यानंतर मग शेख सर होते आम्हाला 5वीला. पहिला पिटोलाड सर होते, बरोबर आहे. 5वीला पिटोलाड सर होते. पिटोलाड सरांना आम्ही ते पूर्ण चॅप्टर वाचून दाखवला. म्हणजे पहिला इंग्लिशचा चॅप्टर वाचवणारा विद्यार्थी मी होतो त्या वर्गामध्ये, मला ते आठवते. त्याच्यानंतर 6वीला बुद्धे सर आम्हाला वर्ग शिक्षक होते. गणितामध्ये माझं खूप चांगलं होतं आणि त्याच्यामुळे मग मला तिथं पण काही होत नव्हतं. त्याच्यानंतर 7वीला पिटोलाड सर होते. पिटोलाड सर इंग्लिश साठी होते. त्याच्यानंतर 8वी आमची माध्यमिक होती.
बहुतेक 7वी पर्यंत त्यावेळेस प्राथमिक होती आणि 8वी 9वी 10वी माध्यमिक होती. तर 8वी 9वी 10वीला पुन्हा नवीन शिक्षक होते, म्हणजे सगळं नवीन सरांचीच भरती झालेली होती त्यावेळेस. गवाले सर नवीनच होते आम्हाला, मोटरा सर सुद्धा नवीनच होते. गवाले सर म्हणजे एखाद्या वेळेस काय व्हायचं, गणितामध्ये काहीतरी थोडी अशी चूक झाली की मी एकदा सरांना म्हणलं की सर इथं चुकले. सर म्हणले आम्हाला तुम्हाला समजते की नाही ही चूक, त्याच्यासाठी आम्ही सांगितलं. सर बरोबर सांगायचे म्हणजे सर म्हणजे स्वतःची चूक असं लपवण्यासाठी नाही, तुम्हाला येते की नाही ह्याच्यासाठी मी चूक हे केली असं सांगायचे. आणि त्याच्यानंतर 9वी 10वी झाली आणि मी म्हणजे 1ली पासून ते 10वी पर्यंत भाषणामध्ये भाग घेतच होतो. आणि त्याच्यामध्ये माझा पहिला दुसरा असा म्हणजे येत होता, कधी खालीवरी होत जात होता. 10वी मध्ये भाषण करता करता थोडी माझ्याकडून चूक झाली होती की त्याच्यामध्ये मी शेरो शायरी काहीतरी वेगळी बोलली होती, ती पण मी दुसऱ्याच्या सांगण्यावरून बोललेली होती. त्याचा मला नंतर हे झालं की अरे आपण चूक केली, पण त्याच्यानंतर मला ती बोलण्याची संधी मला भेटली आहे. तर त्याबद्दल मी आता सुद्धा ती क्षमस्व सगळ्यांना मी त्याच्याबद्दल माफी मागेल. पासून काही नाही. तर त्याच्यानंतर म्हणजे भाषणाची म्हणजे कुठं मला संधी भेटली नाही, म्हणजे पॉलिटिकल भाषण मी केले कुठं कुठं, पण त्याच्यानंतर म्हणजे अशी शाळेमध्ये येण्याची किंवा कॉलेजमध्ये मी नंतर कुठं असं भाषण वगैरे केलं नाही. आणि म्हणजे मी क्लासेस जॉईन केले, क्लासेसमध्ये मी शिकवतो. माझ्या समोर 150 विद्यार्थी बसतात, 150 विद्यार्थ्यांना मी शिकवलेले आहे. आणि त्याच्यामध्ये मला समजलं की कसे विद्यार्थी हँडल करू शकतात, हे किती अवघड असते, ही गोष्ट मला शिक्षकाची जी आहे ती त्यावेळेस अनुभव झाला. आता माझे विद्यार्थी जे आहेत ते माझ्या सरची मुलं आहेत. आता काळेकर सरचा मुलगा सुयश माझा विद्यार्थी सध्या विद्यार्थी आहे, विठ्ठलवाड सरांचा मुलगा माझा विद्यार्थी आहे. असे म्हणजे माझे विद्यार्थी जे सरचे मुलं आहेत आता सध्या. तर म्हणजे चांगली गोष्ट वाटते की आपण आमच्या सरांना मी त्या प्रकारे माझी एक गुरुदक्षिणा दिल्यासारखी देतो की माझ्या सरांच्या मुलांना मी शिकवतोय आणि त्यांच्याकडे विशेष लक्ष देतोय, ही पण चांगली भावना वाटते. आणि मला वाटते की असे कार्यक्रम पुन्हा पुढे चालावेत. आणि माझ्या बाबतीत जर मला सांगायचं झालं तर 10वी नंतर 12वी झाली. 12वीला मी औरंगाबादला होतो. 12वीच्या नंतर मी पॉलिटेक्निक एक वर्ष केलं. पॉलिटेक्निक सोडून देऊन पुन्हा मी म्हणजे 11वी 12वी केली. 11वी 12वी नंतर मी इंजिनिअरिंगला लागलो. 12वी झाल्यानंतर मी AIEEE दिली होती 12वीच्या वेळेस. तर त्यावेळेस माझा AIEEE मध्ये महाराष्ट्रामध्ये 300 नंबर आला होता. त्याच्यामुळे माझा इंजिनिअरिंगला सहज आणि म्हणजे फ्री मध्येच ऍडमिशन झालं आणि इंजिनिअरिंग केली. इंजिनिअरिंग केल्यानंतर मी UPSC साठी प्रयत्न केले, फक्त UPSC साठी. MPSC साठी मी प्रयत्न केले नव्हते. MPSC चा आणि UPSC चा अभ्यासक्रम वेगळा असतो. आता खूप लोकांना या गोष्टी माहित नसतात. ते काय म्हणतात, तू UPSC केलास तुला MPSC काय येत नाही. म्हणजे हे जे संभ्रम असतात की लोकांना वाटते की ह्याला UPSC जर करत असेल तर ह्याला साहजिक नोकरी का लागत नाही. प्रत्येक ह्याचा सिलेबस वेगवेगळा असतो, ह्या गोष्टी माहित नसतात. म्हणजे आता SSC आणि UPSC सारखीच असते. SSC ला मिनी IAS म्हणतात. SSC ची परीक्षा मी 4 वेळेस मेन्स दिलेली आहे, म्हणजे फ्री पास झालो मी. मेन्स दिली, त्याच्यानंतर टायपिंगच्या ह्याच्यामध्ये एक वेळेस टायपिंग मुळे माझं सक्सेस झालं नाही. पण हरकत नाही, मला काय वाटत नाही की UPSC करून मला सक्सेस भेटलं नाही, काय वाटत नाही, किंवा SSC करून मला सक्सेस भेटलंय त्याच्याबद्दल काय वाटत नाही. पण त्यामधून जे ज्ञान प्राप्त केलं त्या ज्ञानाचा मला खूप अभिमान आहे. कारण त्या ज्ञानामुळे मी जे गोष्टी समजू शकतो, समाजामध्ये फिरताना गोष्टी समजू शकतो. मला आता समाजकारणाची किंवा राजकारणाची जी आवड आहे, त्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी मी त्या UPSC आणि MPSC मधून SSC मधून मी त्या गोष्टी समजून घेतल्या आणि त्या गोष्टीमधून मी बोलत असतो. आणि मला ज्या गोष्टी वाईट वाटतात त्याबद्दल मी बिनधास्तपणे किंवा न भीती कोणती बाळगता डायरेक्ट मी बोलत असतो. त्याच्यानंतर मी पुन्हा बँकिंगच्या एक्झाम दिल्या. बँकिंगच्या एक्झाम मध्ये पण कॉम्पिटिशन जे आहे, आता मी UPSC ची 4 वर्ष घातली. त्याच्यानंतर काय झालं, 4 वर्षानंतर नवीन मुलं आली. आता नवीन मुलाला, आताच्या मुलाला काय केले, 100चा 55चा पाढा, 100चा पाढा इथपर्यंत जे आहे. आमच्या वेळेस 30 पर्यंत पाढे होते. 30 पर्यंतच्या पाढ्याच्या नंतर आम्हाला काही संबंधच नव्हता. पावकी हे असे पाढे होते, बरोबर आहे. पावकी नाही, पावकी पावकी, एक पाव, सवा पाव, हे जे आहे ते पाढे होते. पावकी हॉटेल आहे. तर आताच्या मुलाला काय झाले, ते एक्स्ट्रा नॉलेज आहे, ते नॉलेज भेटलेलं आहे. मग आमचा गॅप कसा, 4 वर्षाचा गॅप झाला. नवीन मुलं आले, त्या नवीन मुलासोबत कॉम्पिटिशन करणं आम्हाला अवघड झालं. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये आमचं बँकिंग मध्ये
आम्हाला सक्सेस भेटलं असतं, पण त्या गोष्टी सुद्धा भेटल्या नाही. कारण का कॉम्पिटिशन लेवल वाढली, त्यामुळे त्या गोष्टी आम्ही करू शकलो नाही. आता मी आयटीच्या ह्याच्यामध्ये म्हणजे कंपनीचे इंटरव्ह्यू देतोय आणि एका कंपनीमध्ये सध्या मी इंटर्नशिप करतोय. एका कंपनीमध्ये म्हणजे इंटर्नशिपसाठी मी अप्लाय केलेला होता आणि त्याच्यामध्ये माझं कन्फर्म झालेलं आहे. आता मी इंटर्नशिप करतोय आणि सोबत इंटरव्ह्यू पण देतोय. एक दोन कंपन्यामध्ये माझं झालेलं होतं, पण त्याच्यामध्ये त्यांच्याकडून काही प्रॉब्लेम आल्यामुळे त्यांनी ते ऑनबोर्ड केलं नाही आणि म्हणजे अजून म्हणजे त्यांनी त्याच्याबद्दल निर्णय सांगितले. आता सक्सेस भेटेल नाही भेटेल, तुमच्या आशीर्वादाने, सर्वांच्या आशीर्वादाने मला सक्सेस भेटावं आणि पुढच्या वेळेस मी चांगल्या पद्धतीने तुमच्या समोर यावं, ही एवढी मी इच्छा बाळगतो आणि मी माझे 2 शब्द सांगतो. आणि सर्वात महत्त्वाचं आपण असा कार्यक्रम ठेवल्याबद्दल मी तुमच्या खूप खूप आभारी आणि सर्व विद्यार्थ्यांचे सुद्धा मी आभार मानतो की तुम्ही सरांच्या शब्दांना मान देऊन आलात. धन्यवाद. थँक्यू सो मच.